नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण जे की तुमच्याकरिता असणार आहे व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन पॅटर्न नुसार जे अपडेट आलेला आहे परीक्षेसंदर्भात याचं जे पेपर पॅटर्न असणार आहे किंवा तुमचं सिलेबस ओके एकूण प्रश्न ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यासोबत पुस्तकं कोणती वापरायची आहे, त्याची वयोमर्यादा परीक्षेची, त्यासोबत कागदपत्रांची यादी, या अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा त्याला मुख्य सेविका म्हणतो आपण किंवा सुपरवायझर म्हणतो, या परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. ही जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार तुम्हाला परिशिष्ट 1 काय काय विषय आहेत, काय दिलेला आहे त्यांनी या जाहिरातीमध्ये ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गतची सुद्धा आणि सर्व सेवेची सुद्धा, जे अंतर्गत मधनं 50% आणि सर्व सेवेमधनं 50% महिलांकरिता सरकारी नोकरीकरिता जागा भरल्या जातात. त्याची ऑनलाईन बॅच आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. यामध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवले जातील. सर्व विषयाच्या नोट्स फ्रीमध्ये दिल्या जाणार आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जॉईन केलं जाईल. टेस्ट सीरीज असणार आहे. एकंदरीत 20 टेस्ट म्हणजे 2000 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील आणि दर आठवड्याला आपण 30-30 प्रश्न या ठिकाणी घेतो विषय संपल्यानंतर. ओके, तर ही बॅच जॉईन करण्याकरता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 98 23 44 22 63 हा नंबर आहे. लाईव्ह सुद्धा आहे आणि रेकॉर्डिंग म्हणजे जे डेली लेक्चर होतात इव्हिनिंगच्या टाइमला आपण ठेवलेले आहेत. जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. ओके, तर जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण सुरुवातीला बघणार आहोत तुमचे विषय कोणकोणते आहेत, किती प्रश्न, किती वेळ असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे. तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास शासन विभाग शासन अधिसूचना 8 मे 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्या अधीनस्थ मुख्य सेविका या पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीने नियुक्तीकरिता परीक्षा नियमावली अन्वये सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे. याकरिता 200 गुणांचे वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रति प्रश्न 2 गुण असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न 2 गुण. तर परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये तुमचा पेपर घेतला जाणार आहे. एक प्रश्न 4 ऑप्शन. वेळ असणार आहे 1.5 तासाचा, 90 मिनिटं असतील आणि दिव्यांग उमेदवारांकरिता 2 तासाचा वेळ असणार आहे 120 मिनिटाचा. ओके, त्यांचा जास्तीचा वेळ त्यांना दिला जाणार आहे. प्रश्नांची संख्या एकूण 100 प्रश्न असतील आणि 200 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता. आणि विषयाची संख्या आहे बघा या ठिकाणी इंग्रजी विषयाचा 10वीचा स्तर असेल, 10वीच्या लेवलचं. आणि प्रश्न संख्या 10 आणि गुण आहेत 20. त्यानंतर सेकंड विषय आहे सब्जेक्ट मराठी, 10वीचा स्तर असेल, प्रश्नांची काठीण्य पातळी 10वी त्या लेवलची. मराठीमध्ये 10-20 प्रश्न 40 गुण. ओके, अंतर्गत संदर्भ बघत आहोत आपण. इथे सरळ सेवेला 10 प्रश्न 20 गुण असतात. तुमचे 10 इथले 10 प्रश्न संगणक या विषयामध्ये ऍड केलेले आहेत. सरळ सेवेला अंतर्गतला संगणक हा विषय नाहीये, कम्प्युटर हा विषय नाही. त्यानंतर सर्वसाधारण विषयामध्ये सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी 12वीच्या लेवलचे असतील. प्रश्न मराठी माध्यम असेल प्रश्नांचं. आणि 40 प्रश्न 80 गुण म्हणजे 20 प्रश्न सामान्य ज्ञान, यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, पंचायत राज हे विषय आणि 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतील. त्यापैकी 5 ते 7 प्रश्न गणिताचे आणि उर्वरित 13 ते 14 प्रश्न तुमचे बुद्धिमत्ता चाचणीवरती विचारले जाणार आहेत. त्यानंतर आहे महिला आणि बालविकास जो तांत्रिक घटक आहे, तांत्रिक विषय. महिला आणि बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेली कायदे आणि योजना याचा दर्जा, प्रश्नांचा दर्जा पदवी असेल आणि प्रश्नांचं माध्यम मराठी. अंतर्गत भरती संदर्भात माहिती देत आहे. परत परत तीच गोष्ट सांगत आहे की एकूण 30 प्रश्न असणार आहेत आणि 60 गुण असणार आहेत. ओके, एकूण 30 प्रश्न 60 गुण आहेत. असं एकंदरीत 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा तुमचा पेपर कंडक्ट केला जाणार आहे. हे झाला तुमचा संपूर्णरित्या अभ्यासक्रम सांगितलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक काय दिलेलं आहे, अंतर्गत भरतीकरिता टोटल जागा या ओपन मधनच भरल्या जातात. म्हणजे 100% महिलांसाठीच आहे. राखीव पदे 261, 11 जागा दिव्यांग उमेदवारांसाठी आहेत. एकूण 272 पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्याची आता परत एकदा ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक चालू होणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये जागा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. वयोमर्यादा किती सांगितली तर थोडक्यात देतोय. तुमचं जे क्रायटेरिया आहे 12वी पास प्लस
तुमच्याकडे 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव असणं गरजेचं आहे. अंतर्गत संदर्भात माहिती घेत आहोत आपण आणि तुमचं वय 50 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे किंवा 50 वर्ष चालू असेल रनिंग तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. हे क्रायटेरिया अंतर्गत करिता आहे. डिपार्टमेंटल पदोन्नती करिता. सुपरवायझर करिता अनुभवाची आवश्यकता नाही. सरळ सेवा परीक्षा करिता त्यांना डायरेक्ट फक्त ग्रॅज्युएट स्टुडंट पात्र ठरणाऱ्यांच्या 50% जागा कुठनं सरळ सेवेमधनं भरल्या जातात. त्यानंतर आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की कागदपत्रे आपण बघणार आहोत. अर्जातील नावाचा पुरावासाठी आधार कार्ड चालेल किंवा एसएससी 10वी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, मतदान कार्ड, पासपोर्ट, वयाचा पुरावाकरिता जन्म नोंदणी दाखला, शाळा सोडलेला दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 10वी 12वी किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा डिग्री झाली असेल ते. मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला जात प्रमाणपत्र दाखल म्हणजे सबमिट करावं लागणार आहे. नावात बदल झाल्याचा पुरावा त्याकरिता गॅजेटची प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान 10वी प्रमाणपत्र तो चालेल. संगणकाचा पुरावा ईमेलसाठी असेल तर ठीक, नसेल तरी चालेल. फॉर्म भरता येईल. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला ऑलरेडी जाहिरातीमध्ये दिलेलं असेल, फक्त ते प्रिंट आउट काढून लिहून ते सबमिट करावं लागते. अनुभव प्रमाणपत्र संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेला पदोन्नती प्रमाणपत्र तुम्हाला पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र त्यामध्ये अपलोड करावं लागतं. आता आपला जो महत्वाचा व्हिडिओ आहे काय म्हटलेला आहे यामध्ये पेपर पॅटर्न सांगितलाय, कागदपत्र यादी सांगितली, अभ्यासक्रम सांगितलाय, वयो मर्यादा सांगितलेली आहे. आता पुस्तकाची यादी थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. आता बघा वेगवेगळ्या विषयाकरिता तुम्हाला वेगळे पुस्तक या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत. सुरुवातीला तर या ठिकाणी 5वी ते 10वीचे बुक शालेय पुस्तकं तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. त्यासोबतच केंद्र सरकारचं योजना चालू घडामोडी जीके करिता किंवा राज्य सरकारचं लोकराज्य मॅगझिन असेल. त्यानंतर मराठीकरिता मोराळ वाळिंबे सरांचं बुक आहे. मराठीकरिता मोरा वाळिंबे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर इंग्लिश करिता रेनान मार्टिन असेल किंवा पालन सुरीचं बुक आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता करिता सतीश वशी किंवा सचिन कोळे सरांचं असेल. त्यासोबतच आयसीडीएस आणि पोषण अभियान यासाठी मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल नाही. तर याच्या आपल्या नोट्स आहेत. ज्या विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना पीडीएफ स्वरूपामध्ये या नोट्स दिल्या जाणार आहेत आणि 15 ऑगस्टला आपण काय करणार आहोत, पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे. तो तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्यासोबतच इतिहास असेल, भूगोल असेल. आता हे खूप सारे पुस्तकं आहेत, बरोबर आहे. खूप सारे विषय आहेत की तुम्हाला वेगवेगळ्या विषयाकरिता वेगळे पुस्तक कमीत कमी एका विषयाकरिता 2 पुस्तकं रीड करावी लागणार आहेत. मग एवढा सारा अभ्यास करायचा आहे, वेळ आहे का आपल्याकडे? तर नाहीये. वेळ तेवढं तुम्ही करू शकणार नाही. तर ऑथेंटिक रेफरन्स बुक मधनं जसं की इतिहासाकरिता जयसिंगराव पवार असेल किंवा अनिल कठारे सरांचा आहे किंवा गाठळ सरांचा आहे. 11वीचा इतिहास वाचावा लागतो आपल्याला. त्याच्या एकत्रित नोट्स आपण तयार केलेल्या आहेत, त्या तुम्हाला दिल्या जातील. आयसीडीएस पोषण अभियान करिता जे वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या वेबसाईटवरून आपण सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत किंवा इतर मार्केटमध्ये जे बुक आहेत युनिव्हर्सिटी मधले त्याच्यातनं काढलेले आहेत. वेगळ्या पुस्तकातनं जे ऑथेंटिक प्रूफ असणार आहे त्याच्यामधनच प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. तर असं एकंदरीत तुम्ही जर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्हाला 200 पैकी 150 160 मार्क मिळायला काहीच अवघड नाही. परंतु त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. अगोदर प्लॅनिंग करावं लागणार आहे अभ्यासाचं की या दिवशी मला हे विषय कंप्लीट करायचे आहे आणि ते झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे. रिव्हिजन झाल्यानंतर पेपर सॉल्व्ह करावे लागणार आहे दर आठवड्याला. पेपर टेस्ट सिरीज मध्ये आपला क्रमांक कितवा येतो, आपल्याला मार्क किती पडतात, त्याचा अनालिसिस, कोणता प्रश्न का चुकलेला आहे त्याचं सुद्धा आपण स्वतःचं अनालिसिस स्वतः करणं गरजेचं आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता किंवा संपूर्ण तुमची तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे आणि शुअर म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितरित्या सांगितल्याप्रमाणे जर अभ्यास केला तर तुम्हाला मार्क सुद्धा चांगले पडू शकतात. दिवसाचे फक्त तुम्हाला 2 ते 3 तास काढायचे आहेत. तर त्याकरिता ऑनलाईन बॅच जॉईन करण्याकरिता जो नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करू शकता. 9823442263 किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे. ज्यांना फक्त अपडेटसाठी जॉईन व्हायचं आहे त्यांचे टेलिग्राम जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्ही जरी जॉबला असाल, ओके, आता सध्या प्रायव्हेट जॉबला आहात, वेळ कमी आहे, तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. सर्व विषयाच्या नोट्स देतोय आपण. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लेक्चर डाउनलोड करू शकता. टेस्ट सिरीज असणार आहे मोफत स्वरूपामध्ये. नोट्स मिळतील, ओके, आणि पर्सनल गायडन्स सुद्धा असणार आहे. तर हे सारं तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.
तसेच हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. थँक